सर्वांना जय हिंद जय भीम। आज ज्या आपण ठिकाणी उभे आहोत हा मापुली नाक्यावरचा खड्डा आहे। हा खड्डा कमीत कमी 5 ते 6 फुटाचा असेल। प्रत्येक माणूस या रस्त्याने जाताना आपला जीव मुठीत घेऊन जातो। गेल्या वेळेस सुद्धा आपल्याला जो व्हिडिओ दाखवला होता त्यावेळेस सुद्धा हे कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू आहे। तो 6 इंचाचा जो कॉन्क्रीट भरण्याचं काम आपण फुटपट्टीने मोजलं होतं तोच हा लोकेशन। आज इथे 5 फुटाचा खड्डा झालेला आहे। 2 दिवसापूर्वी आमच्या इथे आमचे आमदार आणि वरिष्ठ नेते काही आजी माजी खासदार सुद्धा या रस्त्यावर आले होते आणि दत्तू गीते नामक भ्रष्ट अधिकाऱ्याला रस्त्यावरती घेऊन फिरत होते। बोलत होते की आम्ही या 2 दिवसात खड्डे भरून देऊ। आज 4था दिवस आहे, कुठेही खड्डे भरलेले दिसत नाही। या मापुलीच्या नाक्यावरती आज आपण पाहू शकता 5 फुटाचा हा खड्डा झालेला आहे। आता ही गाडी येताना आपल्याला दिसत असेल ही गाडी वाकडी तिकडी होते। अशा असंख्य गाड्या या रस्त्यावरती कोसळताना आपण पाहू शकतो। आजची परिस्थिती आमच्या येथील पंचक्रोशीतील नागरिकांवरती ओढावलेली आहे। त्याचं एकच कारण आमच्या येथील लोकप्रतिनिधी हे निष्क्रिय झालेले आहेत। या निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी आमच्या येथील नागरिकांचा जीव कुठेतरी घालवण्याचा ठरवलेला आहे। आज ही जी आमची मंडळी कामावरून वाड्यावरून जव्हारवरून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आमच्या भिवंडी तालुक्यात येत असते, पण या भिवंडी तालुक्याला कुठेतरी या खड्ड्यांनी सडवण्याचं काम या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केलेलं आहे। या सर्वच या खड्ड्यांना जबाबदार कोणी असेल तर हा दत्तू गीते नामक भ्रष्ट अधिकारी 200 कोटी रुपये या खड्ड्यांसाठी भरण्यासाठी आले होते। कुठेही या 200 कोटीची जी काही विल्हेवाट यांनी लावलेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने भ्रष्ट मार्गाने आज कुठेतरी सर्व नागरिकांचा जीव घालवण्याचं जे ठरवलेलं आहे याला एकच कारणीभूत कोणी असेल तर या ठिकाणी असलेली PWDचा भ्रष्ट कारभार। आपण सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन जो आपण 5 जुलैला याविषयी जो आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या घरावरती आपण जे आंदोलन नेणार आहोत त्याचं एकच कारण की हे जे मोठ्या प्रमाणात झालेले खड्डे त्याच्या माध्यमातून लोकांचे चाललेले जीव हे वाचवण्यासाठी आपल्याला एकत्रित यायचं आहे। अशा पद्धतीने खड्ड्यांच्या माध्यमातून जे 200 कोटी रुपये आपल्या भिवंडी आणि वाडा तालुक्याचे PWDच्या माध्यमातून खाण्यात आलेले आहे त्याला आपण कुठेतरी धडा शिकवण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बंगल्यावर आपण जायचं। आपल्या इथे असलेले हे जे ट्रक चालक आहेत यांचं सुद्धा आपण ऐकून घेणार आहोत। हे गुजरातवरून ट्रक घेऊन आलेले आहेत, आपलं माल घेऊन चाललेले आहेत। 350 किलोमीटर का प्रवास करके आप इधर आए हो तो आपको जब आते वक्त कितनी कठिनाइयों का सामना करना पड़ा? वाड़ा से इधर आने में आपको कितना टाइम लगा मापुली तक आने में? सर मैं जो है मंडे को वाड़ा आ गया था। मनोहर से वाड़ा के बीच में थोड़ा सही था। वाड़ा और भिवंडी के बीच में मैं सर्वे करने निकला था तो मुझे कम से कम 7 घंटा लग गया सर्वे करने में बोलेरो से खड्डे की वजह से, जाम और इसकी वजह से। और गाड़ी 1 सप्ताह से महापोली क्रॉस हुआ है वाड़ा से, 1 सप्ताह में मैं महापोली क्रॉस करके खड़ा हूँ। एका ट्रान्सपोर्ट उद्योगाच्या व्यावसायिकाला जर 7 दिवस वाड्यावरून मापुलीपर्यंत यायला लागतात तर तुम्ही विचार करू शकता की आज किती खतरनाक परिस्थिती या रस्त्यावरती झालेली आहे। कुठले व्यावसायिक या रस्त्यावरती येतील, कुठल्या नवीन कंपन्या या रस्त्यावरती येतील? अशी जर परिस्थिती करून ठेवली तर आमच्या पंचक्रोशीतील सर्व गावं आज जे तरुण असतील ते बेरोजगार होण्याच्या मार्गावरती आहेत। आज जर त्याला 350 किलोमीटर यायला फक्त 3 दिवस लागतात आणि 40 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी वाड्यापासून तर या मापुलीपर्यंत यायला जर त्याला 7 दिवस लागत असतील तर कशा पद्धतीचा रस्ता हा करून ठेवलेला आहे? या PWDचा भ्रष्ट कारभार आपण चव्हाट्यावर आणलेला आहे। मी सांगू इच्छितो की आमच्या आमदार आणि तत्सम नेत्यांना की तुम्ही PWDच्या अधिकारीची बाजू घेणं बंद करा। आपल्या इथं असलेले कॉन्ट्रॅक्टर हे अतिशय भ्रष्ट आहेत, पण या भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टरांना पाठिंबा देणारा PWDचा अधिकारी सुद्धा अतिशय भ्रष्ट आहे। म्हणून आपल्याला याच्यावरती कारवाई करण्यासाठी 5 जुलैला जो आपण आंदोलन ठेवत आहोत त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं।